नमस्कार सर्वांना. आज आपण शिकणार आहोत की डेटा सायन्स कोणत्या कोणत्या इंडस्ट्रीजमध्ये वापरले जाऊ शकते किंवा आतापर्यंत वापरत आलो आहोत. सर्वात पहिलं जे आहे ते हेल्थ केअर सेक्टर. सगळ्यात मोठ्या प्रमाणात जे डेटा सायन्स यूज होतं ते हेल्थ केअर म्हणजे आरोग्य सेवेमध्ये होते. ठीक आहे. मग त्यामध्ये कशा पद्धतीने होणार आहे? तर बघा, जे काही लाइक युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंघम ही जी एक युनिव्हर्सिटी आहे, त्या युनिव्हर्सिटीमध्ये काही रिसर्चर्सनी एक एआय सिस्टम जनरेट केलंय. That scanned routine medical data to predict which patient would have stroke or a heart attack within 10 years. म्हणजे नेक्स्ट येणाऱ्या 10 वर्षांमध्ये कुठला एखादा असा पेशंट आहे, की ज्याला हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचे चान्सेस आहे किंवा स्ट्रोक होण्याचे चान्सेस आहे. हे मशीन मॉडेल प्रेडिक्ट करून सांगणार आणि तेही बेटर दॅन डॉक्टर्स. डॉक्टर्सपेक्षाही चांगल्या पद्धतीने. ही एक छान सुविधा. म्हणजे जे काही डिसीजेस आहे, आपण इथे बघू शकतो. वी विल सून ट्रस्ट एआय मोर दॅन डॉक्टर्स. डॉक्टर्सना डायग्नोसिस च्या अगोदर आपण मोस्टली एआयवर भरोसा करू शकतो खूपच लवकर. ठीक आहे. सो हे झालं मेडिकल फील्डमध्ये. अजूनही एक्झाम्पल आहेत. रिटेल फील्डमध्ये बघा, की आपण काय यूज करू शकतो. सो व्हॉट टू स्टॉक म्हणजे तुम्ही कुठल्या गोष्टीचा साठा करून ठेवायला पाहिजे, किती प्रमाणात तो करून ठेवायला पाहिजे किंवा ग्राहकांना कोणती उत्पादने जी आहेत किंवा कोणते प्रॉडक्ट जे आहेत ते ग्राहकांना तुम्ही बाय करण्यासाठी सुचवले पाहिजे, राइट? पण बट डूइंग मोर विथ द डेटा युजिंग मशीन लर्निंग इज जस्ट व्हॉट रिटेलर्स नीड टू सक्सेस इन द करंट मार्केट. करंट मार्केटच्या हिशोबाने डेटा सायन्स तुम्हाला सांगेल, की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी किती प्रमाणात आणि कशा केल्या पाहिजे, जेणेकरून तुमचा देखील नुकसान होणार नाही आणि ग्राहकांनाही त्यांच्या सुविधा वेळीच मिळतील. बँकिंगमध्ये सुद्धा एक एआय वापरलं जाऊ शकतं. जसं की तुम्ही बघू शकता फ्रॉड ट्रान्झॅक्शन डिटेक्शन म्हणजे एखादं ट्रान्झॅक्शन होतंय, ते ट्रान्झॅक्शन या अगोदर खूप कमी प्रमाणात होत असेल त्या अकाउंटमधनं. पण आता त्या अकाउंटमधनं सडनली खूप जास्त ट्रान्झॅक्शन होत आहेत किंवा मग खूप जास्त अमाउंट ऑफ ट्रान्झॅक्शन होत आहेत. तर या केसमध्ये हे फ्रॉड ट्रान्झॅक्शन डिटेक्शन म्हणून एआय काम करू शकतं. प्रेडिक्टिंग रिस्क ऑफ असेट क्लास बेस्ड ऑन फ्युचर कॉन्टेक्स्ट मॉडेल आणि मोर पर्सनलाइज्ड अँड फास्टर कस्टमर एक्सपिरियन्स. या ठिकाणी सुद्धा एआयचा खूप चांगल्या पद्धतीने आपण वापर करू शकतो. ठीक आहे. परत फायनान्शियल सर्व्हिसेस जे आहेत, आर्थिक सेवा आपण ज्यांना म्हणू, एक्सपिरियन्स. तर इथे काय आहे बघा, विथ अप्रॉक्सिमेटली 3.6 पेटाबाइट्स ऑफ डेटा म्हणजे हा खूप सारा डेटा झाला. 3.6 पेटाबाइट म्हणजे खूप जास्त डेटा. अबाउट इंडिव्हिज्युअल अराउंड द वर्ल्ड, credit references agency experience get in extraordinary amount of data for marketing databases, transactional records and public information records. फायनान्शियल मध्ये कसं आता रोज प्रत्येक जण काही ना काही ट्रान्झॅक्शन करत आहे आणि जेव्हापासून आपण लाइक फोन पे, गुगल पे किंवा पेटीएम या सगळ्या गोष्टी युज करायला लागलो. फॉर सिंगल रुपीज ऑल्सो आपण ऑनलाईन सुविधा बघतो, की मी ऑनलाईन कुठेतरी ट्रान्झॅक्शन करेल रादर दॅन कॅश, राइट? आपण ई कॅश बाळगायला प्रयत्न करत आहोत जास्त प्रमाणामध्ये. आणि याच सर्वांचा एक गोष्ट अशी, की तुम्हाला खूप जास्त प्रमाणात ह्यूज अमाउंट ऑफ डेटा जनरेट होते. मग या सगळ्या डेटाला हँडल करण्यासाठी देखील आपण डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते वापरू शकतो. आता अमेरिकन एक्सप्रेस ही एक कंपनी आहे. नावाजलेली फायनान्शियल सर्व्हिसेस मधली कंपनी आहे. American Express processed $1 trillion in transaction and has 110 million Amex cards in operation. Basically त्यांचे एवढे कार्ड्स 110 मिलियन Amex कार्ड्स त्यांचे ऑपरेशन मध्ये सध्या आहेत. म्हणजे ते तेवढ्या पद्धतीने ते एवढ्या वेने ते ट्रान्झॅक्शन करतायत. And they really heavily on data analytics and machine learning algorithm to be help detect फ्रॉड्स. ते खूप जास्त डिपेंड आहेत मशीन लर्निंगवर, की जे काही अमेरिकन एक्सप्रेस थ्रू जर कोणता एखादा फ्रॉड होत असेल, फसवणूक होत असेल, तर ती गोष्ट तुम्ही रिअल टाईममध्ये कशी निदर्शनास आणू शकता. ॲडिशनली, एम-एक्स इज लेव्हरेजिंग इट्स डेटा फ्लो टू डेव्हलप ॲप्स दॅट कॅन कनेक्ट टू कार्ड होल्डर विथ प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस अँड
अँड स्पेशल ऑफर्स म्हणजे जे काही कार्ड होल्डर आहेत, त्यांच्यासाठी त्यांनी स्पेसिफिकली एक ॲप्लिकेशन पण डेव्हलप केलंय, की ज्यामध्ये ते प्रॉडक्ट्स बद्दल किंवा सर्व्हिसेस बद्दल किंवा मग कोणत्या ऑफर्स बद्दल त्यांना डायरेक्टली इन्फॉर्मेशन देऊ शकतात. आणि देअर आर अल्सो गिव्हिंग मर्चंट्स ऑनलाईन बिझनेस ट्रेंड्स एनालिसिस अँड इंडस्ट्री पियर बेंचमार्किंग. सो बेसिकली अमेरिकन एक्सप्रेस सारखी मोठी कंपनी देखील इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्सचा यूज करून आपल्या डेटाला अजून छान पद्धतीने मॅनेज करण्याचं काम करते. ठीक आहे. त्यानंतर अजून हेल्थ केअर म्हणजे इन्फरव्हिजन एक आहे ॲप्लिकेशन आपण म्हणू. जे एआयचं आहे. एआय अँड डीप लर्निंग आर बीइंग पुट टू यूज द सेव्ह लाईव्हज बाय इंटरव्हिजन. सो इंटरव्हिजन बेसिकली काय आहे, तर इन चायना वेअर देअर अरेंट इनफ रेडिओलॉजिस्ट तर चायनामध्ये जास्त रेडिओलॉजिस्ट नाहीयेत आणि 1.4 बिलियन सीटी स्कॅन एका इयरमध्ये त्यांच्याकडे येतात. ठीक आहे. मग आता हे लंग्सचे स्कॅन आहे स्पेसिफिकली. मग बाकी पण गोष्टींचे स्कॅन भरपूर असतील डेफिनिटली. सो रेडिओलॉजिस्ट नीड टू रिव्ह्यू हंड्रेड्स ऑफ स्कॅन्स ईच डे म्हणजे एका दिवशी त्या रेडिओलॉजिस्टला 100 देखील ते एक्स-रेज आहेत ते बघायला लागतील. मग ह्युमन जी टेंडन्सी आहे ती एका ठिकाणी संपते आणि तुम्ही जे काही गोष्टी चेक करणार आहात, त्या गोष्टी तुमच्या चुकीच्या चेक होऊ शकतात. मग त्यासाठी इन्फरव्हिजन यांनी काय केलं, एक मॉडेल ट्रेन केला जो की करू शकतो कॅन्सर मोर ॲक्युरेटली अँड इफेक्टिव्हली रादर दॅन ह्युमन्स. कारण ह्युमन्सची बेसिकली कधीतरी टेंडन्सी संपेल आणि त्यानंतर मशीन एक असं आहे, की जे ॲक्युरेटली 100 मशीनला 100 स्कॅन द्या किंवा मग 1000 स्कॅन द्या. तो ॲक्युरेटली त्याचे आन्सर सांगू शकतो, की इस दिस पर्सन इन्फेक्टेड ऑर पर्सनला कॅन्सर आहे की नाहीये या सगळ्या गोष्टी. ही एक खूप मोठी अचीव्हमेंट असेल हेल्थ केअर सेक्टरमध्ये. राइट? थ्रू दी AI and data science. Again, manufacturing Volvo जे आहे, so cars are increasingly connected and generate data that can used in a number of ways. So वेगवेगळ्या वेजमध्ये आपण त्या कार्स यूज करू शकतो. Volvo used data to help predict whether parts would fail म्हणजे कोणते तरी पार्ट्स निकामी झाले का? किंवा मग वाहनांना सर्व्हिसिंगची गरज कधी पडेल? अँड uphold its misperceive safety record by मॉनिटरिंग. सो बेसिकली या सगळ्या गोष्टी आणि कुठल्याही धोकादायक परिस्थितीमध्ये पॅसेंजरनी काय करायला पाहिजे या देखील गोष्टी आपल्याला Volvo थ्रू कळतात. सो ह्या सुद्धा रिसर्च आणि डेव्हलपमेंट करून एआयचा यूज करून आणि डेटा सायन्सचा यूज करून या सर्व गोष्टी करत आहेत. ठीक आहे. आणि मॅन्युफॅक्चरिंग BMW जसं तुम्ही म्हणाल, की डिझाइन आणि अभियांत्रिकीपासून तर विक्री आणि नंतरची काळजी घेण्यापर्यंत सगळ्या गोष्टी डेटा रिलेटेड आहेत. आणि या सगळ्या गोष्टी BMWमध्ये ॲज अ डेटा सायंटिस्ट किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सने त्या प्रेडिक्ट करून मग केल्या जातात. म्हणून त्यांचा बिझनेस देखील छान ग्रो होत आहे आणि खूप साऱ्या गोष्टी ते अजून जास्त प्रकारे मार्केटमध्ये नवनवीन पद्धतीने आणण्याचा प्रयत्न करत आहेत. सो हा देखील एक मोठा चेंज ठरू शकतो डेटा सायन्स आणि एआयच्या अ, फील्डमध्ये. सो दॅट्स इट. या काही गोष्टी आपण बघितल्या आणि पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण काही अजून गोष्टी बघणार आहोत. थँक यू सो मच.